तोरमारे सर आमच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। दिल्लीमध्ये शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार पोहोचलेले आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृतीची परंपरा आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन पवार हे कुटुंब आहे आणि आपण कितीही टोकाचं राजकारण झालं तरी ते एकमेकांना भेटलेले आहेत। कुटुंबाच्या बाबतीत त्यांनी भूमिका पण त्या ठिकाणी अनेकदा निभावलेली आहे आणि त्याच्यामुळे जर वाढदिवस आज पवार साहेबांचा आहे तर त्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि अजितदादांचं कुटुंबीय त्यांना वाढदिवसाचं औचित्य साधून त्या ठिकाणी भेटत असेल तर त्यात काही चुकीचं गैर आहे असं वाटायचं कारण नाहीये आणि त्यामुळे निश्चितच पुन्हा त्यांच्यामध्ये जो काही दरार किंवा विसंवाद निर्माण झाला होता तो पुन्हा एकदा कौटुंबिक वातावरण व्हायला त्या निश्चितच भेटीनं मदत होईल असं मला वाटतं। नक्कीच धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी। तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते। अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि यावेळेला अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा आहेत, पुत्र पार्थ पवार सुद्धा आहेत, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते सुद्धा अजित पवार यांच्या सोबत आहेत आणि यावेळेला शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आहेत। ज्या क्षणाला अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते त्यावेळेला स्वागतासाठी सुप्रिया सुळे स्वतः होत्या। सुनेत्रा पवार यांना ते आतमध्ये घेऊन गेल्या। यावेळेला अजित पवार सुद्धा होते। अजित पवार पुढच्या बाजूला आपण ह्या दृश्यांमधून पाहू शकतो। ज्या क्षणी अजित पवार हे निवासस्थानी पोहोचलेले होते त्यावेळेला सुप्रिया सुळेंनी त्यांचं स्वागत केलं। प्रफुल्ल पटेल सुद्धा होते, छगन भुजबळ सुद्धा आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो, पार्थ पवार सुद्धा आलेले होते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यामध्ये काही कार्यक्रमांच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आल्याचं आपण पाहिलेलं आहे। मात्र त्यावेळेला त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नव्हता। मात्र आता शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीमधल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आज सकाळीच अजित पवार यांनी ट्विट करत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मात्र चर्चा ही होती की अजित पवार हे दिल्लीमध्ये आहेत त्याच्यामुळे शरद पवार यांची भेट घेणार का। मात्र आता काही क्षणापूर्वीच अजित पवार जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि